पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये ते आहेत। निलेश, काय सध्याचं तिथलं वातावरण आहे? नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला वातावरण दाखवतो, कारण की या ठिकाणी आता गणपती बाप्पा मोरेचा जयघोष या ठिकाणी ऐकू यायला लागलेला आहे। त्याचबरोबर आपण जर दृश्यांमध्ये बघत असतो तर या ठिकाणी दगडूशेठ गणपतीने यावर्षी केरळचे जे पद्मनाभन मंदिर आहे ते या ठिकाणी साकारलेलं आहे आणि या ठिकाणी आता दगडूशेठ गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती आता सभा मंडपातून आता या ठिकाणी जे मंडप ज्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, जे मंदिर उभारण्यात आले आहे त्या ठिकाणी विराजमान होणार आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितली तर हा रस्ता जे आहे त्या रस्त्यावर पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाचे जयघोषाचे नारे मिळायला पाहायला मिळतात। या ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळतोय आपल्याला। गणपती बाप्पा! खरं तर आता काही वेळामध्येच या ठिकाणी जी आहे ती गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती आता या ठिकाणी आकर्षण ज्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आलेले आहे त्या मंदिराच्या ठिकाणी विराजमान केले जाईल। या ठिकाणी जी मंदिर बाप्पाची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी आता उचलली जाईल। तोपर्यंत या ठिकाणी आपण जर बघितला तर ज्या रथामध्ये बाप्पाची मूर्ती बसवण्यात येणार आहे तो रथसुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे। रथाचं आपण या ठिकाणी थेट दृश्य पाहतोय। रथाच्या वरती फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि पद्मनाभन जे देव आहे ते देवांची या ठिकाणी रथावर आपल्याला कळस स्वरूपात या ठिकाणी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या दगडूशेठ गणपतीला ज्या रथामध्ये जे रथाला जो मान दिला जातो, जे बैलजोडी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय की पुण्याचा जो आकर्षक असा असलेला आणि श्रद्धास्थान असलेला गणपती जो आहे तो आता या ठिकाणी विराजमान होईल आणि एका अर्थाने पुण्याची जी मिरवणूक आहे ती आता या ठिकाणी सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचा जो रथ आहे, ज्या रथामध्ये बाप्पा विराजमान होतील आणि सजावट मंडप जो आहे, जी मंदिर आहे प्रतिकृती साकारलेली पद्मनाभन, त्या मंदिरामध्ये या ठिकाणी विराजमान होण्याच्या दिशेने मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पूर्णपणे गर्दी जी आहे भाविकांनी मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळते। खरं तर हेच दृश्य असतं ज्यावेळेस श्रीमंत दगडूशेठ गणपती जे आहेत ते आकर्षक सजावट ज्या ठिकाणी केलेलं आहे, सभा मंडप आहे, त्या मंडपात ज्या वेळेस निघतात त्यावेळेस अनेक पुणेकर जे आहेत किंवा जे भाविक आहेत ते हे दृश्य पाहण्यासाठी आवर्जून या मंदिरापाशी आलेले पाहायला मिळतात आणि तोच हा क्षण आपण पाहतोय की या ठिकाणी आता बाप्पाचा जो रथ आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि काही क्षणातच या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ जे आहेत ते या रथामध्ये विराजमान होतील आणि पद्मनाभन जे मंदिर आहे त्या ठिकाणी जातील। खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी गणपती पुण्यातील विराजमान गणपती जे आहे ते आता या ठिकाणी आपापल्या मंडळामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेला आहे। प्राण प्रतिष्ठा जी आहे ती काही वेळातच सुरू होईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय की दगडूशेठ गणपती बाप्पा जो आहे त्यांची जी मूर्ती आहे ती या ठिकाणी उचलण्यात आलेली आहे। काही क्षणातच या ठिकाणी बाप्पा जे आहे ते विराजमान होतील। त्यापूर्वी जो रथ आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड गर्दी आहे, नियोजन जे आहे ते थोडंसं या ठिकाणी कोडमडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की जो रथ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तो सुलभ रथ जो आहे तो या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। काही क्षणातच या ठिकाणी बाप्पाची जी मेन मूर्ती जी आहे ती मेन सभा मंडपातून उचलतील आणि ज्या ठिकाणी जे मूर्ती साकारलेली आहे, जी मूर्ती आहे ती आता या ठिकाणी उचलली जाते आहे। दृश्यांमध्ये पाहतोय की जो रथ आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर 11चा टायमिंग आहे, 11 वाजता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती करण्यात येईल आणि त्याआधी जो आहे तो आगमन मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। पुण्याचं आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। श्रोता, अगदी निलेश, आपण पुणे म्हटलं ना तर एक सांस्कृतिक नगरी आहे आणि त्यामुळे तिथे साहजिकच अगदी पारंपरिक पद्धतीनं वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक सध्या निघालेली आहे। बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला खरं तर आस असते ती एकदा तरी पुण्याचा गणेशोत्सव खरं तर आपल्याला पाहता आला पाहिजे, अनुभवता आला पाहिजे। काय तुम्ही पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल सांगा? खरं तर
पुण्याचे मानाचे 5 गणपती जे आहेत त्या मानाच्या 5 गणपतींचं विराजमान जे आहे ते 11 वाजता होईल. हे दृश्यांमध्ये आपण पाहतो की श्रीमंत दगडूशेठ गणपती जो आहे तो आता रथामध्ये बसलेला आहे आणि जो हा रथ आहे तो पद्मनाथम जे मंदिर साकारण्यात आलेलं आहे त्या दिशेने या ठिकाणी मार्गस्थ होतोय. ही श्रीमंत दगडूशेठ गणपतीची जी मेन मूर्ती जी आहे, महत्त्वाची मूर्ती जी आहे, जी सभामंडपात वारंवार अनेक वर्षे ठेवली जाते, तीच मूर्ती आहे ती आता विराजमान व्हायला निघालेली आहे. आपण दृश्यांमध्ये थेट पाहतोय की ही मूर्ती जी आहे ती आता पद्मनाथम मंदिरामध्ये विराजमान होण्यासाठी निघालेली आहे. त्याचबरोबर जो रथ आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. रथाला सूर्यापाशी आकर्षित अशी या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तर हेच दृश्य पाहण्यासाठी अनेक पुणेकर जे असतात ते या ठिकाणी दगडूशेठ गणपती मंदिरापाशी दाखल होतात. प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी आणि आपण पाहतोय की आता खऱ्या अर्थाने पुण्यातली जी आगमन मिरवणूक जी आहे ती आता या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला म्हणता येईल. दृश्यांमध्ये पाहतोय की हा दगडूशेठ मार्ग जो आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि आता बाप्पाची जी मूर्ती आहे ती विराजमान होण्यासाठी मंदिराच्या दिशेने या ठिकाणी प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते. श्रोता, अगदी निलेश, आपण पाहतोय तर दगडूशेठ गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आता जी मिरवणूक निघालेली आहे, आगमनाची ही सध्या मिरवणूक निघालेली आहे. पारंपरिक पद्धतीनं सगळेजण इथे हजर आहेत, डोक्यावर टोप्या आहेत, तसंच आपल्याला तुतारी सुद्धा पाहायला मिळते आणि संपूर्ण रस्ता गणेश भक्तांनी फुलून गेलेला आहे. पुण्यामधली ही दृश्य आहेत, पुण्यामधली थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये सध्या ही गणेश दगडूशेठ गणपतीचं खरं तर हे आगमन होत आहे, त्यावेळेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. ओम नमोजी आज्ञा असं म्हणत ज्ञानेश्वर महाराजांनी खरं तर गणपतीला पहिलं नमन केलेलं आहे. प्रत्येक कार्यारंभी आपण गणपतीची पूजा करत असतो आणि आजचा जो सोहळा आहे तो म्हणजे पृथ्वीवर प्रत्येकाच्या घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये बाप्पाचं आगमन होत असतं आणि त्यामुळे साहजिकच प्रत्येक गणेश भक्त आनंदाने त्याचं संपूर्ण हृदय भरलेलं असतं. संपूर्ण चराचरात एक प्रसन्नता आपल्याला पाहायला मिळत असते आणि तोच अनुभव आपण आता झी 24 तासवर पाहतोय. दगडूशेठ गणपतीचं हे थेट दृश्य, बाप्पाची मूर्ती ही त्या आता मंडपामध्ये थोड्याच वेळात जाणार आहे. 11 वाजता दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण गणेश भक्त बाप्पाच्या आगमनाच्या स्वागताच्या या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. अगदी आबालवृद्ध सर्वच जण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. सांस्कृतिक अशी ही पुण्याची नगरी, मानाचे 5 गणपती सुद्धा इथलेच आहेत आणि त्यामुळे अगदी वाजत गाजत पारंपरिक पद्धतीनं हा सण पुणेकर साजरा करत असतात.